फोंडा नजीकच्या पाडलोस केणीवाडा इथे सोमवारी मध्यरात्री गव्यांनी आंबा, काजू, नारळ झाडांचं लाखो रुपयांचं नुकसान केल्याची घटना घडली आहे। 4-5 वर्षांची मेहनत एका रात्रीत तुडवल्याने शेतकरी बागायतदार मेटाकुटीला आला। वन विभागाने अशा उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बागायतदार प्रेमानंद साळगावकर यांनी केली। मंगळवारी रात्री बागायतदार साळगावकर यांच्या बागेत गव्यांची झुंज लागल्याचा अंदाज कामगार सुनील नाईक यांनी व्यक्त केला। यावेळी हापूस, केसरी झाडांची 8 झाडं मुळासकट उचकटून टाकली। नारळाची 5 ते 6 झाडं तर काजूच्या 15-20 झाडांची गव्यांनी नासधूस केली। उत्पन्न देणाऱ्या झाडांचं नुकसान झालेले पाहून शेतकरी बागायतदार मात्र हवालदिल झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।